नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा काँग्रेसच्या वळणावर चालली काय अशी आशंका ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी बोलून दाखविली. भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी एकाच शहरात भाजपचे 2 वेगवेगळ्या होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी हे उद्गार काढले. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील संवाद जवळपास संपुष्टात आल्याचे दिसून आले. भाजपा स्थापना दिवस या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या साजरा करून एक प्रकारे सिद्धच केले आहे. विदर्भात उन्हाची काहिली वाढत चालली असून जवळपास सर्वच जिल्ह्यात तापमानाने 40 अंशाचा पारा पार केला आहे. त्यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुढील 11 दिवस सूर्य तेजाने तळपण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एकीकडे देशात हिंदू मुस्लिम वाद चिघळण्याचे प्रयत्न सुरू असताना एका गावात मात्र एकोपा कायम असल्याचे ग्रामवासियांनी दाखवून दिले आहे. हरियाणा प्रांतातल्या गावी 3296 नागरिकांपैकी फक्त 250 नागरिक हिंदू आहेत. तरी सुद्धा या गावातील नागरिकांनी एका हिंदू महिलेला सरपंच म्हणून नियुक्त केले. वर्धा शहरात रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात जाण्यापासून भाजपच्या माजी खासदाराला रोखल्या गेल्याची घटना उघडकीस आली. अंगावर सोहळे आणि जानवे नसल्याच्या कारणावरून मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. अखेरीस या माजी खासदाराने बाहेरूनच सपत्नीक दर्शन घेतले. ओयो हॉटेल्स हा नेहमीच वादाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. नागपूर शहरात ओयो हॉटेल्सच्या नावाखाली कुंटणखाणा सुरू असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यांनी तात्काळ कारवाई करत धाड टाकली असता 4 महिला देहविक्री व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. त्यासोबतच 4 ग्राहक सुद्धा पोलिसांच्या हाती लागले, परंतु दोघे हातावर तुरी देऊन पसार झाले. चंद्रपूर जिल्ह्यात एकेकाळी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे पूर्णतः वर्चस्व होते, परंतु जोरगेवार यांच्या रूपाने भाजपाने चंद्रपूर जिल्ह्याला भाजपाचा आमदार दिला. त्यातल्या त्यात सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रिपदही हिरावून घेतले. त्यामुळे जिल्ह्यात आता जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार असा संघर्ष सर्वत्र पाहायला मिळत आहे. भाजपात 2 गट निर्माण झाले असून तेथील कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रगण्य न्यूज चॅनल सीटीव्ही न्यूज विदर्भ आता विदर्भातील 3 जिल्ह्यात आपले प्रसारण करीत आहे. बीसी शहरातील SSCN डिजिटल या नेटवर्क 311 क्रमांकावर, तर चिमूर येथील GTPLच्या सेट टॉप बॉक्स क्रमांक 73 वर हे प्रसारण रामनवमीपासून सुरू झाले. राज्यात लालपरी म्हणून समजल्या जाणाऱ्या ST बसला राज्यातील सरकारच्या लाडक्या बहिणीने धक्का दिल्याची घटना भंडाऱ्यात पाहावयास मिळाली. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस रस्त्यातच बंद पडली आणि या बसमधील लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून या बसला धक्का देण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. लग्नाचे आमिष दाखवून सतत 3 वर्षे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी गजाआड केले. सदर 21 वर्षीय पीडितेला चंदनखेडा येथील 25 वर्षीय आशिष तुकाराम बारतीने याने लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्ष तिचा उपभोग घेतला, परंतु अखेरीस त्याने तो मी नव्हेच ही भूमिका घेतली. त्यामुळे तरुणीने भद्रावती पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी आरोपीस अटक केली. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.